वाढदिवसानिमित्त सकाळी 6 पासून कार्यक्रम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चालू केलेले आणि आता शेवटचा या ठिकाणी जेसीबी मार्फत जेवणाचं आहे मोठा हार घालून माझं स्वागत अतिशय प्रेमाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। हा जोश जल्लोष राजकीय जीवनामध्ये कुठल्याही नेत्याच्या याच्यामध्ये कार्यकर्त्याचा जल्लोष हा अतिशय महत्वाचा असतो। त्याच्या मनात भावना असेल स्थान असेल तरच या पद्धतीचं वातावरण निर्माण होतं। कुठल्या आमदाराच्या वाट्यालाही आलं नसेल इतकं भाग्य आज या ठिकाणी माझ्या वाट्याला माझ्या कार्यकर्त्यांच्या मुळे मला मिळालेलं आणि असंच प्रेम या पुढच्या कालखंडात माझ्यावरती करण्याची कार्यकर्त्याची मनोभूमिका वारंवार स्पष्ट होते आहे। पुढे काय होईल मला माहित नाही, पण सर्व कार्यकर्ते आणि एकंदर मी फिरत असताना जनता तिच्या ज्या भावना आहेत कुठेतरी 2024च्या एका वेगळ्या भूमिकेमध्ये मला पाहते आणि निश्चित पद्धतीनं जनतेच्या आणि कार्यकर्त्याच्या या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न या पुढच्या कालखंडामध्ये आपण करू। परत एकदा सर्वच कार्यकर्त्यांनी मनापासून कोणाचं आपण सगळ्यांची कुणी लहान मोठा असं काही नाही, सगळ्यांच्यामुळेच हा जल्लोष आणि वातावरण निर्माण झालेलं आहे। निश्चित पद्धतीनं हे वातावरण आहे ना जल्लोष मला माझ्या पुढील आयुष्यात एक नवी प्रेरणा नवा जोश नवी ऊर्जा देऊन जाईल याबद्दल काही शंका नाही। अधिक जोमानं वाटचाल या पुढची माझी चालू राहील। परत एकदा माझ्या सर्व कार्यकर्त्याचं माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचं मी मनापासून आभार मानतो आणि यानंतर रेल्वे स्टेशनला गोरगरिबांना जेवण वाटपाचा कार्यक्रम होईल। हा होऊन कार्यक्रमाची सांगता होईल। माझ्या याच्यावरती दुसरं महिलांनी सुद्धा आमच्या संघटनेच्या खूप मोठी भूमिका बजावली। सकाळपासून अनेकांनी साड्या वाटप झालं, अनेकांचं धान्य वाटप झालं, अनाथ आश्रमामध्ये फळ वाटप झालं, सरकारी दवाखान्यामध्ये फळ वाटप झालं आणि सगळ्या पद्धतीनं एक जल्लोष भरा सगळं। आणि एवढं काय तर स्वतः केंद्राचे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे पाटील यांनी येऊन वाढदिवसाच्या त्या ठिकाणी शुभेच्छा सुद्धा प्रदान केलेल्या आहेत आणि आपल्या कार्यकर्त्यांचा जोश आणि जल्लोष हा निश्चितच अतिशय महत्वपूर्ण आहे। धन्यवाद। जय हिंद। रावसाहेब दानवे पाटलांबरोबर फॉर्म भरायला मी गेलो होतो। उद्या मोठी मिरवणूक आहे, सगळेच कार्यकर्ते होते आणि उद्या त्यांच्या मिरवणुकीने फॉर्म पुन्हा एकदा दाखल करण्यात येणार।